आणि आता बातमी जितेंद्र आव्हाडांसंदर्भातली आहे। आव्हाडांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी म्हटलंय। तर यावर एसआयटी, सीबीआय, एफबीआय कुठलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही, मी शांत बसणाऱ्यातला माणूस नाही, असा इशारा आव्हाडांनीही दिलाय। आम्ही देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना कवडी मोलाची किंमत देत नाही। त्यांनी जिथे जिथे भ्रष्टाचार केलाय, जिथे जिथे चुकीची कामं केली, या प्रत्येक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध चौकशीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत। आमची एवढीच त्यांना विनंती आहे की पुन्हा रडू नका की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून माझी चौकशी लागली। याला माझ्या विरुद्ध काय काढायचंय काढू द्या, जे काय करायचं ते करू द्या, मी कवडीचीही किंमत देत नाही, कवडीचीही। ठोकपणाने राजकारण करतो आणि करत आलो, त्याला काय करायचंय करू। दावा करूया, टीका केली करा ना, मानहानीचा दावा करा ना, करणार, त्याचा करणार, माझा अधिकार आहे। काय कुठल्या कोर्टात जायचं? एसआयटी लावा, सीआयडी लावा, एफबीआय लावा, रॉ लावा, सीआयए लावा, कुठलीही चौकशी लावायची ती लावा। मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो। तुम्ही अति केलं म्हणून मी बोललो। तुम्ही पार मला दररोज चिमटे काढाल तर मी शांत बसणारा माणूस नाही। माझा कारण मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी